नमस्कार, मी आहे आदित्य आणि मी माझ्या फॅमिली बरोबर आलो आहे हम्पी। सकाळी उठल्या उठल्या आमच्या होमस्टेच्या बाहेर एक मस्त रांगोळी काढली होती आणि रात्री जे आमच्या डोळ्याने दिसत नव्हतं ते बघायसाठी मी एक्साइटेड होतो। ते दूर दिसणारं मोठं दगड आणि त्यासमोर ते मंदिर ते बघायसाठी मी एकटाच सकाळी उठून गेलो। तर हे आहे हेमकुटा टेकडी, जिथे खूप सारे मंदिर आहे पण त्यात कोणताही देव नव्हता। मग वापस रूमला गेलो आणि चाय पिऊन सगळ्यांबरोबर विरूपाक्षा मंदिरला आलो, जे विजयनगर एम्पायरचं सेंटर होतं। आतमध्ये खूप मोठा परिसर आणि सुंदर असं मंदिर। शंकराचं दर्शन घेऊन आणि लक्ष्मीला भेट देऊन आम्ही गेलो इथलं फेमस ब्रेकफास्ट करायला, टेस्ट ऑफ ब्राह्मीण मध्ये, जे अगदी विरूपाक्षा मंदिरच्या बाजूलाच आहे। इथे रोज इतकी गर्दी असते की बसायला सुद्धा जागा नसते। तर इथल्या ओनरने आम्हाला एका रूम मध्ये मस्त चटई टाकून दिली, जी माझ्या खाली बसून खायची आहे ती टेबल चेअरवर कुठे आहे। इथले पड्डू वडे आणि इडली वडा खाऊन आमचं पोटच भरलं आणि मग आम्ही निघालो इथला बोटिंग एक्सपिरियन्स घेण्यासाठी। याला म्हणतात कोरायकल बोट, ज्याचे चार्जेस 500 रुपये अर्ध्या तासासाठी आणि 1000 रुपये 1 तासासाठी पर पर्सन। जरा जास्त वाटले, पण हा एक्सपिरियन्स नंतर नसता भेटला म्हणून सगळेच बसले। थोडं दूर गेल्यानंतर आमच्या कॅप्टनने बोट गोल गोल फिरवायला सुरू केली। इतकी गोल गोल फिरवली की आम्हाला चक्करच आली। नरसिंहाचा स्टॅच्यू बघितला आणि त्याच्याच बाजूला बडवीलिंग मंदिर आहे, ज्यामध्ये मोठं असं शिवलिंग आहे। नेक्स्ट पॉइंटला जाताना सिस्टर स्टोन दिसले, जे खूप वर्षाआधी एक वीज पडून वेगळे झाले होते। त्यानंतर आम्ही गेलो शिव मंदिरला, ज्याला प्रसन्न विरूपाक्षा मंदिर सुद्धा म्हणतात। मंदिराच्या आत जाण्यासाठी पॅन्ट थोडं वर करून जा लागते, कारण मंदिराचा काही भाग पाण्यात आहे आणि गाभाऱ्यापर्यंत पाणी भरलंय आणि तिथे पण एक खंडित शिवलिंग आहे। आता सगळं काही एकाच एपिसोड मध्ये नाही सांगू शकत, म्हणून बाकी सगळं नेक्स्ट एपिसोड मध्ये। हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि एपिसोड 3 साठी फॉलो नक्की करा।